मला हेही ऐकायचं आहे की शिवाजी महाराजांचं लग्न सईबाईंसोबत झालं होतं. सईबाईंच्या निधनानंतर दुसरी पत्नी, आता आणखी खोलात जाऊ नको, पण दुसरी पत्नी गृहीत धरून जर म्हणायला गेलं तर सोयराबाई. पण सोयराबाई आणि संभाजी महाराज ह्यांचं नातं आई मुलाचंच होतं ना. म्हणजे राजाराम महाराजांच्या जन्माच्या आधी त्या नात्याबद्दल कोणी काही बोलत नाही सुशांत. सो प्लीज आम्हाला तो एक फ्रेम, म्हणजे महाराणी म्हणून आणि आई म्हणून पण आम्हाला ऐकायला आवडेल. आता 1657 14 मे 1657ला सईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पण त्यावेळेस त्यांना बाळंत रोगामुळे ते आजारी पडलेले आहेत आणि त्यावेळेस अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावरती आहे. शिवाजी महाराजांवरती ते चालून आलेले. तर 1659 साली दोन वर्षातच, म्हणजे ज्यावेळेस संभाजी महाराजांचं वर्ष 2 आहे त्यावेळेस त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यावेळेस संभाजी महाराज त्यांच्या ज्या बहिणी होत्या मोठ्या, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, लहान संभाजीराजेच आहेत. म्हणजे एक लहान म्हणून लाडपण असतो म्हणा, किंवा तो जो आहे किंवा त्यांचा सांभाळ ह्या त्यांच्या ज्या सावत्र माता होत्या, पुतळाबाई असतील किंवा ज्येष्ठ या नात्यानं सोयराबाई आहेत, त्यांनीच केलेलं आहे. मग पुढं 24 फेब्रुवारी 1670ला राजाराम महाराजांचा जन्म होतो आहे. म्हणजे मधला जर कालखंड बघितला तर 1657 ते 1670 जवळपास 13 वर्ष. म्हणजे सईबाई आजारी असताना सुद्धा त्यांच्या सावत्र मातांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. ह्या गोष्टीकडे म्हणजे इतिहासातील जे काही वाचक आहेत, जे काही कादंबऱ्यातून इतिहास वाचतात, ते बघत नाहीत कुठं.